हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं जे सरकार आहे हे मुळातच उदासीन आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांच्या हाताला काम मिळावं, नोकरीमध्ये लागावेत ही अजिबात यांची भूमिका नाही आहे. आणि म्हणून जे कंत्राटीकरण झालेलं आहे ते त्यामुळंच झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस आंदोलनं करायचो तेव्हा जे सरकार होतं काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांचं जे सरकार होतं ते तात्काळ निर्णय घ्यायचं, कारण ते तेवढे सुशिक्षित होते आणि ती दूरदृष्टी होती आणि ती नियत होती, ती नीतिमत्ता होती. सध्या जर आपण बघितलं तर सध्याला मॅक्झिमम बेरोजगार देशामध्ये वाढले पाहिजे, राज्यामध्ये वाढले पाहिजे, जेणेकरून जाती धर्माच्या नावावरती भांडणं करण्यासाठी यांना मॉब मिळेल ही भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत असतील तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचा, सरळ सेवा भरतीचा आणि सरकारी भरतीचा कुठलाच प्रश्न मार्गी लागणार नाही. उलट त्याच्यामध्ये पेच प्रसंग वाढतील, विद्यार्थ्यांचं संभ्रमावस्था वाढेल आणि आंदोलन आणि वादामध्ये तारुण्य संपून जाईल आणि हाच त्यांचा कट आहे. हा माझा पुराव्यानिशी आरोप आहे. अनेक विद्यार्थी तुम्हाला सांगतो MPSCतल्या अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग अशा असंख्य पदं आहेत की जे पोरांनी परीक्षा दिल्या, वर्षानुवर्ष मेहनत केली, पोटाला चिमटा घेऊन मायबापांनी त्यांना शिकवलं आणि ते पास झाले. पास झाल्याच्या नंतर जॉईनिंग नाही आहे त्यांना, सरकार अजिबात त्यांच्याकडे बघत नाही. आम्ही अनेक वेळा सांगितलं की UPSCच्या धर्तीवरती MPSCच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, पण याबाबत देवेंद्र फडणवीस हा अत्यंत उदासीन माणूस आहे. त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं.